नमस्कार सगळ्यांना. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की आम्ही होम लोन भरतो आणि होम लोन आम्हाला पुढच्या काही वर्षामध्ये बंद करायचं आहे. कारण जेव्हा आम्ही होम लोनचं स्टेटमेंट मागवलं, त्या स्टेटमेंटमध्ये कळालं की इंटरेस्टच खूप जास्त जातोय आणि प्रिन्सिपल खूप कमी जातंय. म्हणजे जर एखादा व्यक्ती महिन्याला 10,000 रुपयाचा EMI भरत असेल होम लोनला, 15 ते 16 लाखाच्या लोनला, तर त्यामध्ये 1.5 लाख रुपयाच्या आसपास त्यांचे 1,20,000 1,30,000 जे काही वर्षाला जात आहे, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये फक्त व्याजापोटी जात आहे आणि 30,000 प्रिन्सिपल जात आहे. आणि याची टोटल जर केली तर आपण लोन जे घेतले त्याच्यापेक्षा जास्त डबल आपल्याला इंटरेस्ट भरावं लागतं आणि मग ते घर खूप महाग जातं. म्हणून बऱ्याचदा होम लोन घेतल्यानंतर काही लोक त्याला क्लोज करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तसं न करता तुम्ही एखादं घर जर 35 लाखाला घेतलेलं असेल आणि त्याचं जर तुम्हाला त्याच्या बदल्यात डबल पैसे जात असतील 70 लाख रुपये, तर ते आपण परत कसे मिळवू शकतो त्याचं एक छोटंसं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवतो. आता मी HDFC बँकेच्या होम लोनच्या कॅल्क्युलेटर वेबसाईटवरती आहे, तिथे मी कॅल्क्युलेटर ओपन केलंय. एका व्यक्तीने 35 लाख रुपयाचं लोन, समजा नाशिक सारख्या शहरामध्ये आज 40 ते 45 लाख रुपयाला घर मिळतं. जर त्याने 35 लाख रुपयाचं लोनला अप्लाय केलेलं असेल आणि त्याचं त्यांनी टेन्युअर जर 20 वर्षाचं ठेवलं, बऱ्यापैकी आपण म्हणतो की खूप वर्ष लोन नको, 20 वर्षामध्ये मला मोठी संपवायचं आहे, माझी सर्व्हिस तेवढी बाकी असेल. जर 35 लाख रुपयाचं लोन घेतलेलं असेल आणि त्यांनी त्याचं 35 लाख रुपयाचं टेन्युअर 20 वर्षाचं घेतलं असेल, व्याजदर काय होतं ना की 8.5%, 9% प्लस मायनस होतं. आपण ॲव्हरेज 9%चं व्याजदर पकडलं तर त्यांना 31,000 रुपयाचा 31,500 रुपयाचा EMI महिन्याला येतो. 35 लाख रुपयाच्या प्रिन्सिपल अमाऊंटच्या बदल्यात मोठी 40 लाख रुपयाचं व्याज, म्हणजे डबल पेक्षा जास्त तुम्हाला पैसे तिथे भरायचे आहेत. म्हणजे जेवढं लोन घेतले तेवढंच तुम्हाला व्याज तिकडे भरायचे. ह्याची टोटल जर केली तर 75 लाख रुपयाच्या आसपास जाते. मग आता हे पैसे आपल्याला कसे मिळू शकतात? तर एकदा व्याज तुमचा EMI जो आहे ना त्याची अमाऊंट लक्षात घ्या. तुमचा EMI आहे 31,500 रुपयाचा. याच्यात 10% जर मी केलं तर 3100 रुपये येतात. मग मी काय करणार, मी SIP कॅल्क्युलेटरला जाणार आणि माझं महिन्याचा जो काही EMI आहे त्याच्या 10% 3100 रुपयाची SIP, माझं लोनचं जे टेन्युअर आहे 20 इयर्सचं, आणि माझी SIP जी आहे, आता तुम्ही जर SIP कॅल्क्युलेशन्स बघितले तर ते 10, 12, 15, 18 मार्केटच्या पद्धतीने, परंतु जेवढं मॅक्सिमम आपण थांबतो, जेवढं जास्त दिवस आपण थांबतो, तुम्हाला ते रिटर्न्स त्या पद्धतीने देतं. इथे आपण अप्रॉक्स 15%चं कॅल्क्युलेशन जर केलं तर मोठी तुम्ही 7 लाख रुपये SIP पोटी भरतात आणि तुमचं व्हॅल्युएशन होते 33,70,000 रुपये. जर इथे आपण थोडंसं टेन्युअर वाढवलं, आपण थांबलो, तर तुमचे 9,30,000 जमा होतात आणि 76 लाख रुपये तुमचं व्हॅल्युएशन होतं. म्हणजे इथे आपण व्याजापोटी जे काही 40 लाख रुपये भरले होते ते प्लस तुम्ही जे काही 9 लाख रुपये SIPचे भरले होते ते, असे 76 लाख रुपये तुम्हाला परत मिळतात. म्हणजे एका बाजूला आपण जे 35 लाख रुपयाचं लोन घेतलं होतं त्याच्यामध्ये आपले EMI भरून जे काही आपण 75 लाख रुपये फेडलेत, तेच एका बाजूला EMIच्या 10%ची SIP लावल्यानंतर आपल्याला 76 लाख रुपये, जे इकडे 75,57,000 पेबल वाटते तुम्हाला जे भरायचं आहे, ते सगळे इकडे तुम्हाला SIP मध्ये परत मिळू शकतं. सो हे होम लोन कॅल्क्युलेशन तुम्ही पण करू शकता, गुगलवरती अवेलेबल आहे. एक 35 लाखाचं लोन घेतलं आहे, त्याचा EMI किती जातो, टेन्युअर आपण प्लस मायनस करू शकतो. इथे जर आपण 25 वर्षाचं टेन्युअर केलं तर तुमचा EMI थोडासा कमी होतो, परंतु तुमचा इंटरेस्ट तिकडे जास्त जातोय 13 लाख रुपयाचा. म्हणून बऱ्याचदा आपण 20 वर्ष करता टेन्युअर ठेवतो. सो हे होतं होम लोन वर्सेस SIPचं कॅल्क्युलेशन. ज्या पद्धतीने आपण होम लोनचा EMI भरतो त्याच पद्धतीने महिन्याला SIP भरायची असते. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.